एकटेपणा, दुःख, काळजीमध्ये असणाऱ्या लोकांनी नक्की पहा हा व्हिडिओ. आजकाल जग असं झालंय की जेव्हा कोणाच्या आयुष्यात नवीन माणसं येतात तेव्हा ते जुन्या माणसांचं महत्त्वच विसरून जातात. अश्रू माणसाचे असोत किंवा प्राण्याचे, ते तेव्हाच बाहेर येतात जेव्हा हृदयात अफाट वेदना असतात. ज्यांना नात्यांची कदर असते ना, ती माणसं मनवल्यावर मानतात, पण ज्यांना नात्यांची किंमतच नसते ती क्षुल्लक कारणांवरूनही नाती तोडून टाकतात. गप्पा कमी करा आणि काम मोठं करा, कारण आजकाल लोकांना ऐकू कमी आणि दिसतं जास्त. विश्वास आणि प्रेम ह्या दोन अशा गोष्टी आहेत ज्या एकदा झाल्या की तुटत नाहीत, आणि जर एकदा तुटल्या तर पुन्हा होत नाहीत, कारण ह्या दोन्ही गोष्टी कोणावरही जबरदस्तीनं लादता येत नाहीत. अहंकार खूप भुकेलेला असतो आणि त्याची आवडती खुराक आपली नाती असते. हृदयात अढी ठेवून जिभेनं गोड वागणं मला जमत नाही. ज्याला आपलं मानलं त्याला मनापासून मानलं, आणि ज्याला सोडलं त्याला मनापासून सोडलं. आयुष्यात आता कोणावरही नाराज व्हायचं नाहीये, फक्त मतलबी लोकांना दुर्लक्ष करून जगायचं आहे. चांगल्या माणसांमध्ये एक खास गोष्ट असते, ती म्हणजे वाईट काळातही ती चांगलीच राहतात. नाहीतर वाईट माणसांचा चांगुलपणा तुमचा वाईट काळ येताच गायब होतो. जो माणूस आपल्या मनातील भावनांशी लढायला शिकला, असं समजा की तो आयुष्य जगायला शिकला. पहिलं प्रेम कदाचित म्हणूनच यशस्वी होत नाही जेणेकरून तुम्हाला दुसऱ्या प्रेमाची किंमत कळावी. जगवाले एका चुकीसाठी आपल्याला पर्क करतात, पण आईवडील आपल्या 1000 चुकांनंतरही आपल्याला आपलंच मानतात. कुणालाही आपलं सर्वस्व मानू नका. जर तो माणूस सोडून गेला ना, तर मग तुमच्याकडे काहीच उरणार नाही. त्यांची कदर करा जे तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करतात, कारण जगात काळजी घेणारे कमी आणि त्रास देणारे खूप जास्त मिळतात. आयुष्यात धोका मिळाला तर उदास होऊ नका, उलट आभार माना की एका दुटप्पी माणसापासून सुटका झाली. आम्हाला बुद्धिबळाची आवड नव्हती म्हणूनच फसवले गेलो. ते चालीवर चाली रचत होते आणि आम्ही नाती जपण्यात गुंतलो होतो. मला त्या लोकांशी बोलायला आवडतं जे माझे काहीच लागत नाहीत, पण तरीही माझ्यासाठी खूप काही आहेत. किमान ते आपलं होण्याचं ढोंग तरी करत नाहीत. लोक मंदिराच्या पुजाऱ्याला भेटायला आतुर होते, आम्ही बाहेर बसलेल्या भिकाऱ्याचा आशीर्वाद घेऊन आलो. मान्य आहे की इतरांच्या तुलनेत मी खूप काही मिळवलं नाहीये, पण स्वतः पडलो सावरलो, कुणाला पाडलं नाही मी. तेच करा जे योग्य वाटतं. हे आयुष्य तुमचं आहे, कुणाच्या बापाचं नाही. विश्वास ठेवणं ही आमची मोठी चूक होती, आणि विश्वास तोडणं ही तुमची चूक होती. जग पायापाशी चांगलं वाटतं, आणि कुटुंब सोबत असेल तर चांगलं वाटतं. देव चांगलं हिरावून घेतो कारण त्याला उत्कृष्ट द्यायचं असतं. हे तुला भेटल्यानंतर मला समजलं. जर कोणामध्ये एखादी उणीव दिसली तर त्याला समजवा, आणि जर प्रत्येकामध्ये उणीव दिसू लागली तर स्वतःला समजवा. आयुष्यात प्रत्येक ठिकाणी पैसा कामाला येत नाही. अनेक ठिकाणी माणसाचा आधार ही खूप महत्त्वाचा असतो. स्वतःला असं घडवा की तुम्हाला मिळवणाऱ्याला अभिमान वाटला पाहिजे आणि गमावणाऱ्याला पश्चात्ताप. कर्माच्या तावडीतून कुणीही सुटलेलं नाही. ज्यानं जसं केलंय त्यानं तसंच भरलंय. जेव्हा कोणी तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करतं तेव्हा शांत राहण्याचा आनंद काही वेगळाच असतो. आयुष्यात जर काही मोठं करायचं असेल तर पराभवाची भीती सोडावीच लागेल, कारण कारणं त्या लोकांसाठी असतात ज्यांच्याकडे यशस्वी होण्यासाठी कोणतंही ठोस कारण नसतं. एक छोटीशी काळजी नाती टिकवून ठेवते. हे जे तुम्ही वाईट काळात हात सोडून देता ना, जेव्हा माझा चांगला काळ येईल तेव्हा माझ्याशी नातं जोडायला येऊ नका. आपलं व्हायचं असेल तर लोक आपोआप होतात, कुणाला सांगून आपलं बनवता येत नाही. आम्ही फक्त आदर करायचीच नाही तर जागा दाखवून द्यायचीही हिंमत ठेवतो. प्रत्येक माणसाच्या उदासपणाचं कारण प्रेम नसतं. आयुष्य आणि कुटुंबातील अडचणीसुद्धा माणसाला उदास व्हायला भाग पाडतात. तुझ्यानंतर मला कोणतंही ध्येय दिसत नाही. दुसऱ्या कुणाचं होणं आता माझ्या वश नाही. तुला प्रेम कुठे होतं? तुला तर फक्त सवय होती. प्रेम असतं तर आपला क्षणभराचा विरहसुद्धा तुला सुखानं जगू दिला नसता. नशीब प्रत्येकाला संधी देतं, पण प्रत्येकजण राजा नसतो. एक नातं असंही असावं जिथे आपण आपलं प्रत्येक दुःख आणि प्रत्येक तक्रार सांगू शकू. खरं प्रेम फक्त तीच माणसं करू शकतात जी कोणाचं तरी प्रेम मिळवण्यासाठी आसुसलेली असतात. कोण म्हणतं वेळ खूप वेगानं धावतो? कधी कोणाची वाट पाहून बघा, कळेल वेळ किती सावकाश जातो. देव प्रत्येकाच्या नशिबात प्रेम लिहितो. जेव्हा आमची वेळ आली तेव्हा कदाचित शाई संपली असावी. आम्ही झुकतो कारण आम्हाला नाती टिकवण्याची ओढ आहे, नाहीतर चुकीचे आम्ही कालही नव्हतो आणि आजही नाही. जेव्हा लोक तुमची नक्कल करू लागतात तेव्हा समजून जा की तुम्ही आयुष्यात यशस्वी होत आहात. हे तर आपापल्या नशिबाचा खेळ आहे. कुणाला प्रेम करणारे मिळतात तर कुणाला भाव खाणारे. आम्ही तर हसतो इतरांना हसवण्यासाठी, नाहीतर जखमा इतक्या आहेत की नीच रडताही येत नाही.
लोक शोधतात सुंदर चेहरा. जर सुंदर मन शोधलं असतं तर कधीच धोका मिळाला नसता. जगात सर्वात वेगवान वेग प्रार्थनेचा असतो. जिभरीवर येण्याआधी ती देवापर्यंत पोहोचते. वेळ कधी काय रंग दाखवेल सांगता येत नाही. ज्या रामाला रात्री राज्य मिळणार होतं त्याला सकाळी वनवास मिळाला. तुम्ही कितीही चांगले माणूस का असेनात, तुम्ही कुणाच्या ना कुणाच्या गोष्टीमध्ये वाईट असताच. ज्याची कोणतीही गॅरंटी नाही त्याचं नाव आयुष्य, आणि ज्याची फुल गॅरंटी आहे त्याचं नाव मृत्यू. दुसऱ्यांवर अवलंबून राहणारी माणसं कधीच आनंदी राहू शकत नाहीत. म्हणून स्वतःला या लायक बनवा की तुमच्या गरजा तुम्ही स्वतः पूर्ण करू शकाल. जीवनाचे वास्तव आणि मनाचे कोपरे. जे लोक म्हणतात ना, मी ठीक आहे, काही झालं नाहीये, खरं तर तेच लोक एकटं असल्यावर खूप रडतात. ज्या व्यक्तीचं तुमच्यावर मनापासून प्रेम आहे त्याला कधीच त्रास देऊ नका. नाहीतर एक दिवस असा येईल की हृदय तर तुमच्याकडे असेल पण मनापासून प्रेम करणारं कुणी नसेल. ज्यांच्यावर आपण बिनशर्त आणि स्वतःचं सर्वस्व उधळून प्रेम करतो तेच लोक शेवटी खूप स्वार्थी निघतात. कुणाचा मेसेज न येणं हा सुद्धा एक मेसेजच आहे, आणि तो म्हणजे त्याच्या हृदयात तुमच्यासाठी आता जागा उरलेली नाही. प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीचं उत्तर देणं गरजेचं नसतं. अनेक ठिकाणी मन मोठं करावं लागतं आणि गोष्टींकडे दुर्लक्ष करावं लागतं. प्रत्येक जण तुम्हाला समजू शकत नाही आणि तुम्ही प्रत्येकाला समजावून सांगू शकत नाही. कधी कधी तुम्ही काहीही न करता जगाला चुकीचे वाटू लागता. तुम्ही वाईट ठरता कारण तुम्ही लोकांच्या इच्छेप्रमाणे वागत नाही. नाती आणि विश्वास. दुनियेत सर्व काही ठीक होईल जर लोक एकमेकांबद्दल बोलण्याऐवजी एकमेकांशी बोलायला शिकले तर. आजकाल जग असं झालंय की आयुष्यात नवीन लोक आले की जुन्या लोकांचं महत्त्व विसरलं जातं. डोळ्यात पाणी माणसाचं असो वा प्राण्याचं, ते बाहेर तेव्हाच येतं जेव्हा हृदयात प्रचंड वेदना होतात. ज्यांना नात्यांची किंमत असते ते मनावल्यावर लगेच मानतात, पण ज्यांना नात्यांचं मोल नसतं ते छोट्या छोट्या गोष्टींवरून नाती तोडून टाकतात. गोष्टी कमी करा आणि काम मोठं करा, कारण आजकाल लोकांना ऐकू कमी आणि दिसतं जास्त. विश्वास आणि प्रेम या दोन गोष्टी अशा आहेत की झाल्या तर तुटत नाहीत आणि तुटल्या तर परत कधी होत नाहीत, कारण या दोन्ही गोष्टी कुणावर जबरदस्तीने लादता येत नाहीत. अहंकार खूप भुकेला असतो आणि त्याचे आवडते खाद्य म्हणजे आपली नाती. मनात अढी ठेवून जिभेवर गोडवा आणणं मला जमत नाही. ज्याला आपलं मानलं ते मनापासून मानलं, आणि ज्याला सोडलं ते मनापासून सोडलं. अनुभव आणि शहाणपण. चांगल्या लोकांचं एक वैशिष्ट्य असतं, ते वाईट काळातही चांगलेच राहतात. नाहीतर वाईट लोकांचं चांगुलपण तुमचा वाईट काळ सुरू होताच गायब होतं. जो माणूस आपल्या भावनांशी लढायला शिकला असं समजा की तो जगायला शिकला. पहिले प्रेम कदाचित म्हणूनच यशस्वी होत नाही जेणेकरून तुम्हाला दुसऱ्या प्रेमाची किंमत कळावी. जग एका चुकीवर आपल्याला पर्क करतं, पण आईवडील आपल्या हजारो चुकांनंतरही आपल्याला आपलं मानतात. कुणालाच आपलं सर्वस्व बनवू नका. जर ती व्यक्ती सोडून गेली तर तुमच्याकडे काहीच उरणार नाही. आयुष्यात फसवणूक झाली तर उदास होऊ नका. उलट देवाचे आभार माना की एखाद्या दुटप्पी माणसापासून तुमची सुटका झाली. आपण बुद्धिबळाचे शौकीन नव्हतो म्हणूनच फसवले गेलो. समोरचा चालीवर चाली रचत होता आणि आपण नातं निभावत राहिलो. मला त्या लोकांशी बोलायला आवडतं जे माझे कुणीच लागत नाहीत, पण तरीही माझ्यासाठी सर्व काही आहेत. किमान ते आपलं होण्याचं नाटक तरी करत नाहीत. यशाचा मार्ग. जर आयुष्यात काही मोठं करायचं असेल तर हरण्याची भीती सोडावीच लागेल. ज्यांच्याकडे यशस्वी होण्यासाठी कोणताही कारण नसतं तेच लोक बहाणे शोधतात. जेव्हा लोक तुमची नक्कल करू लागतात तेव्हा समजून जा की तुम्ही आयुष्यात यशस्वी होत आहात. आपण झुकतो कारण आपल्याला नाती टिकवण्याची ओढ आहे, नाहीतर चुकीचे तर आपण कालही नव्हतो आणि आजही नाही. लोकांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःला इम्प्रूव्ह करा. लोक आपोआप प्रभावित होतील. जर तुम्हाला जीवनातील प्रत्येक डाव जिंकायचा असेल तर बळापेक्षा बुद्धीचा वापर करा, कारण बळ लढायला शिकवतं आणि बुद्धी जिंकायला. स्वतःला या जगात असं घडवा की तुम्हाला मिळवणाऱ्याला तुमचा अभिमान वाटला पाहिजे आणि तुम्हाला गमावणाऱ्याला आयुष्यभर पश्चाताप झाला पाहिजे. कर्माच्या फेऱ्यातून कोणीही वाचलेलं नाही. ज्याने जसं केलंय त्याला तसंच भरावं लागणार आहे. संकटात तू एकटा आहेस यात नवल काय, कारण प्रत्येकजण बुडत्या जहाजातून उडी मारतोच. मला कशाचाही गर्व नाही, कारण मला माहीत आहे की आयुष्यात एक रात्र अशी येईल ज्याच्यानंतर कोणतीही सकाळ होणार नाही.
ही जी तुमच्या अवतीभोवती गर्दी आहे ना, या प्रत्येकाला तुमच्याकडून काही ना काही स्वार्थ आहे. ज्या दिवशी त्यांचा स्वार्थ संपेल त्या दिवशी तुम्ही अगदी एकटे पडाल. इथे कोणी कोणाचं नसतं. प्रत्येकाला फक्त स्वतःच्या फायद्याचा आजार जडलाय. हे जग स्वार्थावर चालतंय. सगळी नाती फक्त गरजेपुरती आहेत. काही गोष्टी इगोमुळे नाही तर स्वाभिमानासाठी सोडाव्या लागतात. नातं तेच खास असतं ज्यामध्ये कोणताही दिखावा नसतो. तुम्ही एखाद्यासाठी स्वतःचं अस्तित्व पणाला लावलं तरी तो माणूस तोपर्यंतच तुमचा आहे जोपर्यंत तुम्ही त्याच्या कामाचे आहात. ज्या दिवशी तुमची गरज संपेल किंवा तुमच्याकडून एखादी चूक होईल त्या दिवशी तो तुमच्या सर्व चांगुलपणाला विसरून तुम्हाला तुमची लायकी दाखवून देईल. आजकालच्या प्रेमाचे किस्से सुद्धा विचित्र आहेत. जो जितका खोटा आहे लोक त्याचे तितकेच वेडे आहेत. वाईट वेळ आली की एक गोष्ट मात्र चांगली होते. फालतू लोक तुमच्या आयुष्यातून आपोआप निरोप घेतात. वाईट वेळ तर निघून जाईल पण बदललेली माणसं कायम लक्षात राहतील. आता आयुष्यातून कोणत्याही अपेक्षा उरल्या नाहीत. जे जसं चाललंय तसं चालू द्या. आपण तेच आहोत ज्या विचारांनी आपल्याला बनवलं आहे. म्हणून आपण काय विचार करतो याकडे लक्ष द्या. ज्यांना एकटं राहायला आवडतं त्यांना समजून घेणं सोपं नसतं. बरं झालं पक्ष्यांना त्यांचा धर्म माहीत नाही, नाहीतर आकाशातून सुद्धा रक्ताचा पाऊस पडला असता. आपण सगळी एक दिवस फक्त एक आठवण बनून उरणार आहोत. म्हणून प्रयत्न करा की या जगातून जाताना एक चांगली आठवण बनून जाल. दुर्लक्ष केलेलंच बरं साहेब. काळजी केली की लोक आपल्याला स्वस्त समजायला लागतात. जे आपलं नाहीच त्यावर हक्क काय गाजवायचा, आणि ज्याला आपली तहान कळत नाही त्याला आपलं दुःख काय सांगायचं. सांभाळून चाल रे वेड्या, ही माणसांची वस्ती आहे. इथे लोक देवाला सुद्धा आजमावून पाहतात. मग तुझी काय हसती. विश्वासात इतकेही आंधळे होऊ नका की जवळच्या माणसाचा खरा रंगच तुम्हाला दिसणार नाही. जे निष्ठावान असतात ते प्रत्येकाचे वेडे नसतात. नातं निभावणारे मिळत नाहीत, बाकी आवडणारे तर प्रत्येक वळणावर उभे आहेत. चांगल्या माणसांची परीक्षा कधीच घेऊ नका, कारण ती पाऱ्यासारखी असतात. त्यांच्यावर वार केला की ती तुटत नाहीत, पण निसटून शांतपणे तुमच्या आयुष्यातून निघून जातात. लक्षात ठेवा, गरजेपेक्षा जास्त चांगले वागाल तर गरजेपेक्षा जास्त वापरले जाल. ज्याला तुमच्या भावनांची किंमत नाही त्याच्या मागे वेडं होणं हे प्रेम नाही तर मूर्खपणा आहे. चेहरा काय सांगणार आमची दास्ता, मनावर जे बेतलंय ते फक्त मनच जाणतं. प्रत्येक नात्यात अमृत वर्षाव होईल. अट फक्त इतकीच आहे की मस्ती करा पण कारस्थानं नकोत. नशिबाचा एकच दोष आहे की ते कमनशिबी लोकांच्या घरी येत नाही. काही लोक तुमच्यावर फक्त तितकंच प्रेम करतात जितका वेळ ते तुमचा वापर करून घेऊ शकतात. जिथे त्यांचा स्वार्थ संपतो तिथे त्यांचं प्रेमही संपतं. लोक आता माझ्या साहित्याची चोरी करू लागलेत. माझी विनंती आहे की कधी माझं दुःखही चोरून पहा. मोठी व्यक्ती बनणं चांगली गोष्ट आहे, पण एक चांगली व्यक्ती बनणं खूप मोठी गोष्ट आहे. काही अपूर्णता होती जी कधी पूर्ण झालीच नाही. कोणीतरी माझं होतं जे कधी माझं झालंच नाही. थोड्या उणीवा असणंही गरजेचं आहे. माणूस असाल तर माणूस वाटणंही महत्त्वाचं आहे. खऱ्या नात्यांचं सौंदर्य एकमेकांच्या चुका सहन करण्यात असतं, कारण बिनचूक माणूस शोधायला निघाल तर आयुष्यात एकटेच उरून जाल. जर तुझ्या आठवणींचा खजिना आज विकता आला असता तर श्रीमंतांच्या यादीत आज आमचंही नाव असतं. आयुष्याच्या पुस्तकाची काही पानं काय फाटली, जगाला वाटलं आमचा काळच संपला. इथे कोणी तुमची साथ देणार नाही. तुम्हाला स्वतःलाच लढावं लागेल आणि स्वतःलाच सावरावं लागेल. तुम्ही जेवढं भ्याल लोक तेवढंच घाबरवतील, पण जर हिंमत दाखवली तर मोठे मोठे लोकही तुमच्यासमोर नतमस्तक होतील. यशस्वी होण्यासाठी 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक तो जो तुम्हाला मागे खेचतो आणि दुसरा तो जो तुम्हाला पुढे जाण्यासाठी मजबूर करतो. आयुष्यात जर आनंदी राहायचं असेल तर आधी त्यांना विसरून जा जे तुम्हाला विसरले आहेत. प्रेम जेवढं खरं असेल वेदना तेवढ्याच जास्त होतील. आयुष्यात जितक्या कमी अपेक्षा ठेवाल तितके जास्त आनंदी राहाल. जर कोणाच्या स्वाभिमानाला वारंवार धक्का लागला तर नातं कितीही प्रिय असलं तरी शेवटी ते तुटतंच. उत्तम माणूस त्याच्या खऱ्या बोलण्यावरून ओळखला जातो. चांगल्या गोष्टी तर भिंतींवर पण लिहिल्या असतात. बाहेरून शांत दिसण्यासाठी आतून खूप लढावं लागतं. तुझ्यापासून दूर जाण्याचा कोणताही विचार नव्हता, पण जेव्हा तू आमचा नव्हताच तर आम्ही तरी थांबणार कशासाठी. नाराजी तर तेव्हा राहील ना जेव्हा आम्ही समोर असू. जर आम्ही हरवलो तर कधीच सापडणार नाही. आधी स्वतःकडे लक्ष द्या, मग वेळ मिळाला तर आम्हाला ज्ञान द्या. ते स्वार्थासाठी भेटत होते आणि आम्ही तो स्वार्थच संपवून टाकला. वाईट वेळ ही अशी तिजोरी आहे जिथून यशाची शस्त्र मिळतात. त्यांच्यासाठी जगायला शिका जे तुमच्यासाठी मरायलाही तयार आहेत. तुम्हाला किती लोक ओळखतात याला महत्त्व नाही, पण ते का ओळखतात याला महत्त्व आहे.
चांगलं विचार कराल तर चांगलं होईल, वाईट विचार कराल तर वाईट होईल. तुम्ही तेच बनता जो विचार तुम्ही दिवसभर करता. मन मोठं असावं, गप्पा तर सगळेच मोठ्या मारतात. राजासारखं जगण्यासाठी गुलामासारखी मेहनत करावी लागते. कोणाचे कुशीत डोकं ठेवून झोपू नका, कारण जेव्हा तो आधार सुटतो तेव्हा रेशमी उशीवर सुद्धा झोप येत नाही. दुसऱ्यांवर ताबा मिळवणं ही खरी ताकद नाही, स्वतःवर ताबा मिळवणं ही खरी ताकद आहे. फक्त कौशल्य असून काही होत नाही. यश मिळवण्यासाठी त्या कौशल्याचा वापर करावा लागतो. आता ना त्यांच्याबद्दल तिरस्कार आहे, ना प्रेम उरलंय, ना त्यांची प्रतीक्षा आहे, ना कोणती तक्रार उरलीये. जे हरवलंय त्याची आठवण काढू नका आणि जे मिळालंय ते वाया घालवू नका. आपला पराभव यात नाही की कोणी आपल्याला ओळखत नाही, आपला पराभव यात आहे की आपण स्वतःला ओळखत नाही. शांत राहणं चांगलं आहे, कारण बोलण्याने गोष्टी जास्त बिघडतात. मृत्यूच्या आधीही एक मृत्यू असतो. कधी आपल्या प्रेमापासून दूर होऊन पहा. मी आपल्या माणसांना परक्यांसारखं वागताना पाहिलंय आणि लोक म्हणतात की आपलं ते आपलंच असतं. जिथे तुमचा सन्मान नसेल ती उंबरठं कधीच ओलांडू नका. मग ते आयुष्य असो किंवा प्रेम. भीक कधीच मागू नका. प्रेमात कुणी विनाकारण रडत नाही. ज्याला आपण स्वतःपेक्षा जास्त मानतो तो रडवतोच. आयुष्य जगण्यासाठी काय हवं? फक्त एक अशी व्यक्ती जी आपल्यापेक्षा जास्त आपली असेल. स्वतःला इतकं सोपं बनवू नका की प्रत्येकजण तुमचा वापर करून घेईल. लक्षात ठेवा, ज्या तारांमध्ये करंट नसतो लोक तिथेच कपडे सुकवायला घालतात. कोणाचा बदला घेण्यात काही मजा नाही, तर स्वतः बदलण्यात खरी मजा आहे. खरं बोलून कोणाचं मन तोडलं तरी चालेल, पण खोटेपणाच्या पडद्यामागे कोणाचा विश्वास कधीच तोडू नका. जर नातं घट्ट ठेवायचं असेल तर नाराजी कच्ची ठेवावी. मान्य आहे की ऋतू बदलतात, पण तुझ्या बदलण्याच्या वेगामुळे तर वारेही थक्क झाले आहेत. दुसऱ्यांच्या घरात जाऊन पंचायत तेच लोक करतात ज्यांना स्वतःच्या घरात काही किंमत नसते. तो माणूस खरंच बुद्धिमान आहे, जो रागात असतानाही कधी चुकीचे शब्द तोंडातून काढत नाही. हवं असणं आणि मिळवणं यामध्ये खूप मोठं अंतर असतं. माझी एकच इच्छा आहे की मला हवं असणारं कुणीतरी माझ्यासारखं असावं. प्रेमाची जखम तर भरली, पण निशाण मनावर सोडून गेली. लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे महत्त्वाचं नाही, तर तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे महत्त्वाचं आहे. फक्त पैसा सोबत ठेवा, वेळ आणि लोक नेहमी तुमच्यासोबत राहतील. चांगल्या काळात कोणासोबत बसणं खूप सोपं आहे, पण कठीण प्रसंगात खंबीरपणे उभं राहणं खूप अवघड असतं. स्वतःला असं घडवा की मिळवणाऱ्याला अभिमान वाटेल आणि गमावणाऱ्याला पश्चात्ताप होईल. आयुष्यात काही निर्णय आपल्याला स्वतःला घ्यावे लागतात आणि काही नशिबाने. फरक फक्त इतकाच आहे की नशिबाचे निर्णय आपल्याला आवडत नाहीत आणि आपले निर्णय नशिबाला आवडत नाहीत. आयुष्याकडून एक नवीन धडा शिकलोय. जेवढी कदर कराल तेवढे जास्त त्रस्त राहाल. जिथे अपेक्षा संपतात तिथे सुखाची सुरुवात होते. अंदाज ही मनाची कल्पना आहे आणि अनुभव हा आयुष्याचा धडा आहे. आयुष्य लहान नसतं, लोक जगायलाच उशिरा सुरुवात करतात. जेव्हा रस्ता समजतो तेव्हा परतायची वेळ झालेली असते. यश मिळवणं ही मोठी गोष्ट नाही, पण यश टिकवून ठेवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. पत्त्यातली जोकर आणि आपल्या माणसांनी दिलेली ठोकर पूर्ण दाव फिरवून टाकते. संयम ठेव. तू कोणा दुसऱ्याचा असशील तेव्हा तुझी किंमत त्यालाही कळेल. हे जग खूप मतलबी आहे. इथे कोणाकडून सांगुलपणाची अपेक्षा करू नका. जर आयुष्यात पुढे जायचं असेल तर एकटं चालायला शिका. रात्री रडून झोपणं आणि सकाळी उठून कोणाला काहीही जाणवू न देणं आयुष्य हे कसबही शिकवून देतं. अडाणी असणं तितकं लाजिरावणं नाही जितकं शिकण्याची इच्छा न ठेवणं आहे. सोडणारे सोडून जातात, परिस्थिती कशीही असो निभावणारे निभावून नेतात. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कॉमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.